खराब है क्या 30 तो बात में करा ले ले एक चेदा कमाने वाले हाँ 20ला पावते द्यायला पावते धान्य 80 रुपये दुकानदार आहे। धुळे शहरात व राज्यात गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टीच्या संततधारांमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे। विशेष ज्या पालेभाज्या आहेत, पालक असेल, पोकळा असेल, त्याच्यानंतर कोथिंबीर असेल किंवा मेथीची भाजी असेल, या भाज्यांच्या दरात कमीत कमी 20 ते 25 रुपयापर्यंत वाढ झालेली आहे। आता भाजीचे दर जे आहेत, कोथिंबीरचे दर आहेत 100 ते 120 रुपयाप्रमाणे मेथीची भाजी आणि कोथिंबीरचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे। पण त्याचप्रमाणे अतिवृष्टी झाल्यामुळे मातीचं पोषण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांचंही हातोहात मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काढून देण्यासाठी शासनाने तातडीने मदत करण्यात यावी। तसेच बाजार समितीचे दर नियंत्रण राहतील यासाठी शासनाने काहीतरी यथोचित प्रकारे उपाययोजना करण्यात याव्या।